जेतवन सापेर्ली संघाचा फलंदाज प्रशांत, मी अशोकजी सकपाल साहेबांना विनंती करतो की त्यांना ती ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. हे फोटो काढा. तर सर्व स्वयंसेवक आणि मंडळाच्या सदस्यांना विनंती असेल की त्या चेअर साईडला काढायचे आहेत. बाबू, त्या ग्राउंड मध्ये ज्या चेअर ठेवल्या त्या बाहेर करा तिकडं. नंतर आतमध्ये चेअर ठेवू नका आणि क्षेत्ररक्षणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. सर्व मंडळाच्या सदस्यांना सोयीच्या आम्ही वारंवार सूचना देतोय. सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आपण लवकरात लवकर आणून द्यायचा आहे. जखमीच्या वाडीचे चौरणे जखमीच्या वाडीचे सुपुत्र प्रकाश मिस्त्री यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या व्यासपीठाकडे तुमचं देखील इथं स्वागत केलं जाते. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये. हॅलो, तर चला सामना चालू होतोय. मी सामन्याकडे घेऊन जातोय. उत्कृष्ट असं समालोचन आमचे गुरु करता जे दिलीपजी उतेकर त्यांच्या समेत जोडले जातील. महादेवजी उतेकर यांना विनंती असेल या सामन्यासाठी समालोचन करा. व संतोषजी उतेकर गुरुजी यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातंय. तर त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे. तर एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहिलं ते रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये साईनाथ गडकरवाडी विरोधात चलवट ग्रामीण स्टार 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. काय घडणार काय बिघडणार दिलीप सर? हॅलो, हॅलो, सुस्वागतम. श्री गणरायाला वंदन. आणि आपण दुसऱ्या दिवसातला तिसरा सामना श्री साईनाथ गडकरवाडी चोरवणे वर्सेस तलवड ग्रामीण स्टार चालू असलेला सामना. हा तिसरा सामना आहे. दुसरा दिवस आणि तिसरा सामना. जाऊया मैदानाकडे. हॅलो, गोलंदाजी मार्क वरती सतीश आणि स्ट्राईकला सूरज. जबरदस्त अपील आणि हा एक निर्धाव चेंडू. स्ट्राईकला सूरज, नॉन स्ट्राईकला तो आशिष. दरम्यान पुढचा चेंडू सतीश साईनाथ चोरवणे यांच्याकडनं. मला वाटतं पंचांचा स्क्वेअर अवांतर धावांचा इशारा असेल. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 2. धावसंख्या 1 माफ करा. दरम्यान पुढचा चेंडू तोंड देतील त्यांना सूरज. ओ, थोडस मिसफील पाहायला मिळत आहे साईनाथ गडकरी संघाकडनं आणि हा पहिला जीवदान मिळतोय सूरजला. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल साईनाथ गडकरी संघाकडनं. मला वाटतं त्यांचे कर्णधार सतीश शिंदे यांच्याकडून. सतीशजींना थोडासा उन्हाचा कुठेतरी त्रास होताना दिसतोय. पहिलीच कॅच ड्रॉप केली. चांगला झेल घेतला असता. मला वाटतं चांगली कॅच पकडली असती तर मॅच पण हातात आली असती. सूरजचा विकेट घेतला असता. तलवड ग्रामीण स्टारचा मोठा खेळाडू होता सूरज. दरम्यान पुढचा चेंडू आशिष. ओ हो हो, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते तिथे. आणि एक धाव आणि पंचांचा नोचा इशारा असेल आणि फ्री हिट असेल. मेजवानी असेल सूरजला. धाव संख्या 4. दरम्यान पुढचा चेंडू सतीश टू सूरज. पुन्हा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर केला होता परंतु निर्धाव चेंडू.
चांगला गोलंदाजी खेळून काढलाय तो सतीशाने, चांगला वापर केलाय. नो बॉल होता परंतु जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती सतीशच्या स्वरूपात साईनाथ गडकरी संघाकडून. सतीश दरम्यान पुढचा चेंडू पाहूया. ओ हो जबरदस्त अचूक टप्पा लेग कटर गोलंदाजी पाहायला मिळते ती सतीश याच्याकडनं. हॅलो वैयक्तिक पहिल्याने संघाकडून पण पहिलं षटक घेऊन येत आहे तो सतीश. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टटवण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा अचूक टप्पा आणि भेदक गोलंदाजी पाहायला मिळते ते सतीशच्या स्वरूपात. सूरजला काही तो गोलंदाज गेम समजला नाही आणि धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या आहे मात्र 4. दरम्यान पुढचा चेंडू हॅलो दरम्यान पुढचा चेंडू ओहो जबरदस्त शॉट. हा मात्र चेंडू जाईल सीमारेषे पार 2 धावांसाठी. डिक्लस झोन मध्ये चेंडू 2 धावांसाठी. एक उत्तुंग शॉट होता आणि षटक समाप्तीची घोषणा येते. धावसंख्या होती 6. 6 चेंडू 6 धावा दिल्यात सतीश यांनी. हॅलो हॅलो साई सतीश यांच्या जागी होती आता ते साईनाथ गडकरी संघाकडनं साई. आता मात्र साई वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसरं षटक मार्गस्थ असेल साईच्या स्वरूपात. थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना पाहत आहेत साई. आपल्या गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि आशिष साई टू आशिष पाहूया काय करतायत साई आपल्या संघासाठी. ओ हो मला वाटतं हाई चेंडू नोचा इशारा असेल पंचांचा आणि पुन्हा एकदा फ्री हिट असेल. ग्राउंडच्या बाहेर कार्लँडच्या मैदानामध्ये ग्राउंडच्या बाहेर जे कोण खेळाडू प्रॅक्टिस करतायत कुणीही प्रॅक्टिस करायची नाहीये. धावसंख्या 7. कार्लँडच्या मैदानाच्या बाहेर कोण प्रॅक्टिस करताय कुणी प्रॅक्टिस करायची नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू मला वाटतं ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल. वाईच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्येत बदल होते. धाव संख्या होते समोर बसलेत ते का बॅनर जरा खेळाडूंना विनंती आहे जरा विनंती आहे समोर जो एक 2Dचा बॅनर आहे त्या बॅनरच्या समोर जे खेळाडू बसले छोटीशी इमारत आहे त्या इमारतीच्या इथून सगळ्यांनी साईडला व्हायचंय. तिथं सीसीटीव्ही कॅमेरा आहे. कुणीही समोर बसू नका. जरा आम्हाला कंप्लेंट येते वारंवार. सर्व खेळाडू जरा विनंती आहे आपण जरा तिथून सगळ्यांनी साईडला यायचंय. खुर्ची सकट सगळ्यांनी तिथून साईडला यायचंय. सहकार्य करा आम्हाला. इकडे या स्टेज वरती खूप जागा आहे. स्टेजच्या आजूबाजूलाही खूप जागा आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं तेवढंच थोडस क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतील. या 2 धावेने धावसंख्या होते मात्र 10. साईनाथ गडकरी संघाकडनं थोडस गचाळ क्षेत्ररक्षण मला वाटतं ही दुसरी कॅच ड्रॉप होताना पाहते आणि या 2 धावेने धावसंख्या होती ती 10. मित्रांनो कॅच पकडला तरच मॅच पकडू शकाल तुम्ही. प्रत्येक कॅच ही महत्वाची आहे
आणि प्रत्येक कॅच वरती पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार आणि हा मात्र आता चेंडू सीमा पार, हा खणखणीत षटकार आणि या षटकाराने धावसंख्या होते ती 16. सूरजच्या बॅटमधनं निघालेला हा जबरदस्त षटकार, लॉंगॉनच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू मात्र सीमा पार झाला होता. आत्मविश्वास या षटकारामधून दिसून आला सूरजच्या. आपल्याला जर विजय संपादित करायचा असेल तर धावांचा डोंगर उभा करावा लागेल आणि पुरेपूर प्रत्येक बॉलवरती संधी घेतोय सूरज. मात्र पुन्हा एकदा साई हुक करण्याचा प्रयत्न, मला वाटतं हा चेंडू जाईल डीप क्षेत्रामध्ये आणि 1D मध्ये 1 धाव घोषित. धावसंख्या होईल 17. धावसंख्या 17. धावसंख्या मात्र 17. गोलंदाजी मार्कवरती आता साईनाथ गडकवडी संघाकडनं साई टू सूरज. ओ पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या असेल. धावसंख्या बदल, धावसंख्या होती 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या होती 18. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 चेंडू 6 धावा आल्या होत्या. थोडस महागडस षटक म्हणावं लागेल साईचं. आतापर्यंत 12 धावा आल्यात, तब्बल 12 धावा कुठल्यात त्या या षटकामध्ये, थोडस महागडस म्हणावं लागेल. पुन्हा एकदा लेगचा मला वाटतं आणि जबरदस्त अपील करायला आणि पंचांचा वाईटचा इशारा असेल. पंचांनी मात्र अपील फेटाळले आणि वाईटचा इशारा असेल. या वाईटने धावसंख्या होती ती 19. चार चेंडू दिलेत आणि आता मात्र धावा दिल्यात त्या 13. आतापर्यंत साईने 4 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्या. दरम्यान पुढचा चेंडू साईचा, ओहो कडक प्रहार आणि आता मात्र चेंडू हा धावसंख्या 4. पुन्हा एकदा गजा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते साईनाथ गडकरी संघाकडनं आणि हा तिसरा हा कॅच ड्रॉप होते. मला वाटतं 2 वेळा सूरजला जीवदान मिळतंय आणि या 4 धावेने धावसंख्या होते 23. शेवटचा चेंडू बाकी असेल. प्रहार करतोय फक्त सूरज चौकार आणि षटकारांच्या मध्ये. सूरज पुन्हा एकदा सज्ज आहे समाचार घेण्यासाठी. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं आणि निलेश तिथे कव्हर करतील आणि एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल तोपर्यंत मात्र हा बाद असेल. पहिला हादरा बसतोय तो तलवड ग्रामीण संघाला 24 या धावसंख्येवरती. आशिषच्या स्वरूपात चांगलं थ्रो केला, कलेक्ट केला चेंडू आणि फेकतोय निलेश. तोपर्यंत आघाडी बाद होतोय आशिष आणि हा पहिला हादरा. षटक समाप्ती. हॅलो, तर तत्पूर्वी 1 मिनिट जरा थांबवतो महादेव. आपल्या 15 गावचे साखरगावचे सुपुत्र जे संतोषजी उतेकर साहेब गुरुजी, ज्यांची 15 गावात नावाची ख्याती आहे, गुरुजी शिक्षक आहेत, अनेक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला सातत्याने स्पर्धा कुठेही असो, या गावच्या ठिकाणी असो, शहरी मुंबईला असल्या ठाण्याला, तरी ते आवर्जून उपस्थित. तर संतोष गुरुजी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. मंडळाचे अध्यक्ष विकासजी बाबाजी चव्हाण यांना विनंती असेल की त्यांना मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. तर आपल्या 15 गावचं जे महालिंग मंदिर आहे त्यांचे जे सेक्रेटरीचा पदभार ते सांभाळतायत, त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण इथे शुभेच्छा देऊ. तर संतोषजी गुरुजी साहेबांना विनंती असेल की आपण त्यांना सन्मानित करावं. मंडळाचे अध्यक्ष विकासजी बाबाजी चव्हाण यांना विनंती असेल की त्यांना सन्मानित करावं. आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक त्यांचं स्वागत केलं जातंय. सामन्याकडे घेऊन जातोय. सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील शिंदे ओरठ. नक्कीच विजयजी शिंदे धन्यवाद. दरम्यान स्वप्नील शिंदे गोलंदाजी मार्क वरती आणि तोंड देतील त्यांना. हो फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु थोडस चेंडू हातात निसटला आणि मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण करतील ते
आदित्य आणि धाव संख्येत बदल होते. धाव संख्या होते 25. अजिंक्य आणि सूरज. आता मात्र सूरज जो प्रहार करत होता मगाचपासून, चौकार आणि षटकार स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न असतो नेहमी. पुन्हा एकदा मला वाटतं हा मात्र आता मारलेला चेंडू जाईल डी झोन मध्ये. एक धाव पूर्ण होईल. या एका धावेने धाव संख्या होते 26. हॅलो. तर संघाची धावसंख्या होती 10 फलकावरती लागतात 26 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर असतात 26 धावा. हाय व्होल्टेजचा सामना आहे, मोठा सामना आहे. आपल्या 15 गावातील नावाजलेले दोन्ही संघ आहे. साईनाथ गडकरवाडी विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार. आमच्या समेत जोडले तर धामणन घोड्याचा आडचे गावचे सुपुत्र प्रवीण बेलेकर. एक समालोचन उत्कृष्ट असा गोड आवाज आपल्याला आमच्या समोर समेत जोडलेत. त्यांचंही देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढते. 27 धावा 10 फलकावरती लागतायत. महादेवजी नक्कीच आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो प्रवीणजी बेलेकर यांचं. एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि समालोचक ज्या वेळेला चांगले समालोचक आमच्या बरोबर असतात त्यावेळेलाही आम्हाला एक त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं. एक नवीन शब्दोपचारी नवीन शब्द प्रणाली आम्हाला ऐकायला मिळते आणि त्याच्यातूनच आम्ही थोडं मोठं शिकत असतो. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न मारत तो हा लेग साइडचा वाईडचा इशारा असेल पंचांचा. आणि आता मात्र आपण ऐकूया आपल्या मधुर आवाजामध्ये प्रवीणजी बेलेकर आम्हाला जॉईन झालेले आहेत कॉमेंटरी बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. कंटिन्यू टू प्रवीणजी उतेकर. गोलंदाजी मार्क वरती येतो स्वप्नील शिंदे आणि स्ट्राईकला असेल सूरज. तलवट ग्रामीण स्टारचा एक स्टार सितारा सूरज. पुन्हा एकदा मला वाटतं अवांतर धावाचा इशारा असेल वाईट पंच. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिकांचं सर्व क्रीडा प्रेमीकडचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. प्रथमतः बडत दरवर्षी प्रपंड भव्य ओव्हर क्रिकेट स्पर्धा श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी या गावडाचा स्पर्धा जाहीर झाल्या. आजचा शेवटचा दिवस आहे. तेवढं सामना चालू असेल तेवढं जे ग्रामीण स्टार तलवट संघ विरुद्ध गडकडी चोरवडे संघ ही मैदानावरती पाहायला भेटते. मैदानावरती नक्कीच आमच्या समालोचक कक्षामध्ये सर्व मांडीवर बसलेले आणि जे समालोचक जे म्हटले जातात विजयजी शिंदे असतील, अविनाश चव्हाण असतील, त्याचप्रमाणे म्हणाल तर महादेव उतेकर त्यांना सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी जातो मॅच कडे. गोलंदाजीचा तयार असेल स्वप्नील, फलंदाज सूरज आणि मात्र पंच व्हाईट घोषित करतायत. अवंत धाव भेटते ग्रामीण तलवट संघाला. खरोखर दोन्ही संघ अतिशय नामवंतर खेळाडू आहेत. म्हणजे एक विपक्ष म्हणून ह्या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला भेटेल. यानंतरचा होणारा सामना वावे चिंचाट आणि साखर जांभलवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी व्यासपीठाकडे यायचं टॉस का बॉस साठी. वावे चिंचाट आणि साखर जांभलवाडी. साखर जांभलवाडी आणि वावे चिंचाट दोघांनी टॉस का बॉस साठी यायचंय. ओ हो. आता मात्र चेंडू आणि हा उत्कृष्ट झेल सूरज बाद होतोय तो 32 धाव संख्येवरती. आणि सूरजने तब्बल 21 धावा कुठल्या आहेत त्या आणि हा गडी क्रमांक दुसरा बाद होतोय तो 32 धाव संख्येवरती. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती येते स्वप्नील. तर तत्पूर्वी महादेवजी तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. निवे रामवाडीचे एक ज्येष्ठ नागरिक हबप संतोष रामचंद्र जगताप साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करतो व्यासपीठावरील स्थानबद्ध व्हायचंय. आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. नक्कीच नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतो ग्रामीण तलवट संघाकडून. म्हणजे विवेक शतक सामन्याचे गुण करतात. संघाचे धावसंख्या झाले 30 षटकानंतर संघाचे धावसंख्या झाले आतापर्यंत 30 वरती. तर नक्कीच जर म्हणायला गेलात तर सर जर आपल्याला पुढे जाऊन जर मॅच जर संघाला जर टीम घेऊन जायचं असेल तर आपल्याला नक्कीच झेल टिकणं हे महत्वाचं असतं. हे खरं आहे. कारण आपण जे म्हणतो कारण जेव्हा
खेळाडूची आणि बॅट्समनची जेव्हा झेल सुटते ना तेव्हा नक्कीच समोरच्या टीमला मागणे पडतो पाहायला भेटतो. नक्कीच जर म्हणायला गेलं ते का विवेक वाटत तर डापत तर खेळाडू चांगला बॅट्समन आहे ग्रामीण तलवट संघाकडून. खरं काही आपल्या ह्या विरारमध्ये सातत पडतो खेळतो असतो आणि त्याच समोर जर फलतच असेल तर म्हणजे सूरज नॉन स्ट्राईकला विवेक गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. हॅलो. तर यानंतर होणारा सामना वावे चिंचाटवाडी विरुद्ध साखर जांभूलवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. तर या दोन्ही संघाच्या संघनायकाने या लवकर आपण फार उशीर करू नका. वावे चिंचाटवाडी आणि साखर जांभूलवाडी. प्रवीण धन्यवाद. हा मात्र सुंदर फटका असेल बघा पण सर काय निर्णय दिसतात आपल्याला. 2 धावा भेटतात नक्कीच मोठा फटका होता. 2 धावडी संघाची धावसंख्या वाढ झाली आता परत 34 वरती. तर नक्कीच एक मोठा शेवटचा शतक हाडाभरचा शतक म्हणजे गोलंदाज आलाय तो म्हणजे विशाल चोरोडे गडकडवाडी संघाकडून करू काही डाबोतर खेळाडूच एक विपक्ष स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला भेटतात. तर नक्कीच जर ग्रामीण तलवट संघाने जर चोरोडे संघासमोर 40 किंवा 45 जर उभारल्या तर शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला भेटत. हा मात्र मोठा फटका असेल बघा. झेल घेतोय का झेल सोडलाय स्वप्नीलने पुन्हा एकदा जीवदान भेटतोय. मोठा फटका असून एक 2 धाव भेटतात. खरोखर 2 धावडी संघाची धावसंख्या झाली आता परत स्क्रीट कार्ड वरती 36 वरती. नक्कीच मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते या विशाल कडून. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट होता बघा किती धाव भेटतात. एकूण 2 धाव भेटतील. खरोखर काही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे हा मात्र ऑफच्या दिशेने कडला चेंडू बघूया झेल घेतो का स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल टिपलाय. खरोखर परत आला तसा पुन्हा एकदा मार्गस्थ परतावा लागतोय ग्रामीण तलवट स्टार संघाला कबड्डीचे. हॅलो. तर वावे चिंचाटवाडी संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. तर साखर जांभूलवाडी संघाचे कर्णधार या आपण लवकर. रोहन चव्हाण आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण लवकरात लवकर पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे आणि नाणेफेक केली जाईल. आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक ज्यांनी गेली 2 दिवस माणसाला पाण्याची फार अत्यंत गरज आहे. पाणी आणि अन्न ज्यांनी सुपूर्द केले पाणी ते हबप संतोष रामचंद्र जगताप उर्फ सोनू. त्यांना आम्ही वाडीत आवडीने सोनू बोलतो पण एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटमध्ये त्यांना फार मोठं खुश आहेत ते. तर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सामन्याकडे घेऊन जातोय प्रवीण. नक्की सर एक डिक्लेअर धावा भेटते एका धावडी संघाची धावसंख्या झाली आता परत स्क्रीट कार्ड वरती 39 वरती. बघूया आता मात्र काय छोटं शिल्लक असेल ते म्हणजे विशालचे. बघूया विशालने या चेंडूवरती षटकार काही चौकारीची अपेक्षा वाढली तर नक्कीच आपल्याला संघासाठी धावसंख्या होऊ शकते उभं राहू शकते. पुन्हा एकदा विशाल. हा मात्र मोठा फटका दिलाय बघूया क्षेत्रक्षण असेल खाली स्वप्नील. खरोखर सुंदर क्षेत्रक्षण पाहायला भेटतंय. तिथे 3 धावा होत्या तिथे 2 धावा दिल्या आहेत म्हणजे विशाल नक्की 2 धावडी संख्येची धावसंख्या वाढली. आतापर्यंत 41 शतक समजा खुंद करतात. आता मात्र 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ग्रामीण तलवट संघाची ती म्हणजे 41. फक्त जिंकण्यासाठी येणारे शेवटी 24 आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज ते म्हणजे सोरोडे गडकडवडे संघाला. तर नक्कीच सर मी आमचे संबळाचे जोडले जातात आमचे उतेकरी सर. तर नक्कीच जर 4 षटकांचा सामना आहे 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये 42 धावा जमवायच्या आहेत तर म्हणजे सोरोडे गडकडवडे संघाला कशा पद्धतीने हे आपल्याला सामना हा पाहायला भेटत. हॅलो. तर जी मेन गेट आहे तिथे जे कोणाचे बाईक आहेत तर जरा मोठी गाडी आतमध्ये घ्यायची आहे. तर आपली जी कोणाची जर बाईक असेल ती जरा साईडला घ्यायची. सूचनांचं जरा पालन करावं. मगाशीच मी वारंवार सूचना दिल्यात की आज रविवारी ऍक्टिव्ह आहे ते. तर गेटच्या समोर कोणी गाडी पार्क करू नये. तर
इथं याचा जे सन्मान केले जाईल आमच्या वाडीचे मुंबई मंडळाचे जे खजिनदार सतीशजी मापदी साहेब यांचा इथं सन्मान केला जातोय. रवींद्र सावंत यांना विनंती असेल की आपण त्यांना मायेची उपदार पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे संतोषजी सकपाळ जगताप साहेब यांचाही देखील इथं त्यांचा सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतो रवींद्र सावंत साहेबांना, तर सतीशजी मापदी साहेबांचा इथं सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे संतोषजी जगताप साहेब ज्यांनी गेली 2 दिवस पाण्याची व्यवस्था केली, कारण माणसाला पाणी हे मोठी आवश्यक अशी वस्तू आहे आणि पाणी म्हटलं की जल की पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही हे त्यांनी जाणलं. हाबाप आहेत ते, तर त्यांना माहिती आहे की माणसाला कुठल्या प्रकारची गरज आहे, तर त्यांनी ते सपूर्द केले. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार मानतोय. सामन्याकडे घेऊन जातोय. 24 चेंडूचा खेळ असेल आणि विजयासाठी 42 धावांची गरज. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 चेंडू 42 धावांची गरज असताना काय घडणार काय बिघडणार याचं धावतं समालोचन आमचे महादेवजी उतेकर असतील, प्रवीण बेलेकर असतील. तत्पूर्वी एक नाणेफेकीचा कौल केला जाईल. वावे चिंचाटवाडी विरुद्ध साखर जांभूलवाडी दोन्ही संघाचे कर्णधार इथं हजर झालेले आहेत. तर मी विनंती करतो सुधीर मापदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. नेवेगावचे सुपुत्र आहेत ते. सत्कार करून घ्या, एवढा बोललो झालो, सत्कार करून घ्या नंतर. तर ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली ते संतोषजी जगताप साहेब यांचं इथं सन्मानित त्यांना केलं जाते. त्याचप्रमाणे नाणेफेकीचा कौल केला जाईल ते सुधीरजी मापदी निवेगावचे सुपुत्र आणि एक ज्येष्ठ खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. साखर जांभूलवाडी विरोधात वावे चिंचाटवाडी. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलंय. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये प्रथम क्रमांक 21,111, द्वितीय क्रमांक 10,111, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 3,333 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक आभार मानतोय. सामन्याकडे घेऊन जातोय. मोठा सामना 24 चेंडूत 42 धावांची गरज. प्रवीण. धन्यवाद सर. विजयजी सिद्धे सामन्याकडे बोलतोय. सामना चालू असेल तर म्हणजे एका बाजूला संघ चोरोड गडकडवडे संघ विरुद्ध ग्रामीण तलवट स्टार संघ आपला पाहायला भेटतोय. तर नक्कीच तलवट संघाने कारण प्रथमतः फलंदाजी स्वीकारून 26 चेंडूमध्ये 41 धावा जमवल्या आणि 42 धावांची गरज आहे. तर म्हणजे ग्रामीण चोरोड गडकडवडे संघाला युट्यूब आपण प्लीज आपल्याला सबोल्याच्या कक्षामध्ये जरा फिरवा. युट्यूब. हॅलो. तर कॅमेरामॅन ओम तर नाणेफेक केली जाते. हाबाबा संतोष जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते. साखर जांभूलवाडी वावे चिंचाटवाडी. चोरोडे संघाचा एक 12वा खेळाडू या सबोल्याच्या कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. चोरोडे गडकडवडे संघाचा एक 12वा खेळाडू सबोल्याच्या कक्षामध्ये यायचा आहे प्लीज. सलामीची जोडी मैदानात प्राचार्य झाली ते म्हणजे स्वप्नील आणि सतीश. सामन्याला सुरुवात करतोय. गोलंदाज नाव सांगायचं विवेक. दीपेश. सामन्याला पहिला चेंडू फेकला जातोय दीपेश कडून स्वप्नील साठी. पहिला चेंडू फिरकावू दिले. बघ्या क्षेत्ररक्षक खाली असेल का, झेल घेतो का, खरं का सुंदर झेल. पहिला धक्का भेटतोय चोरून गडकडवडी संघाला. जसं आला तसा मार्गस्थ परतावा लागतोय स्वप्नीलला. तर नक्कीच सर जर म्हणायला गेला तर आपल्याला सामन्याला मी मगाशीच समोरच्या करताना मी पहिल्याच प्रश्न तुम्हाला केला होता. जेव्हा आपल्याला जर संघाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर नक्कीच आपल्याला झेल टिपणं गरजेचं आहे. हॅलो सर. नक्कीच सर, कारण की प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक कॅच तेवढाच महत्वाचा आहे. कारण की आपल्याला जर मॅच विन करायची असेल तर कॅच घेणं गरजेचं आहे आणि ते मात्र तलवट ग्रामीण स्टारने पूर्णपणे पहिल्या कॅचवरती
मोठा विकेट स्वप्नीलच्या स्वरूपात बाद करून त्यांनी आपल्या लगभग मला वाटतं ज्यावेळेला आपण कॅच पकडतो ना त्यावेळेला विजय आपला नक्कीच असतो. प्रत्येक खेळाडूचं ज्याप्रमाणे गोलंदाजचं योगदान असतं त्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूचं योगदान जर असेल तर मॅच विन हा नक्की होऊ शकतो. पुन्हा मला वाटतं पुन्हा ऑफच्या दिशेने टटवलेला चेंडू मात्र डी झोन मध्ये जातोय. डिक्लर एक आणि संघाची खातं उघडतोय तो डिक्लर झोनने. विशाल स्वप्नीलच्या जागेवर आलाय तो विशाल. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला प्रहार केला होता. मला वाटतं हा जाईल डी झोन मध्ये. 2 धावा असतील. चेंडू द्यायचा आहे. प्रवीण सर देतो. प्रवीण सर कसं आहे माहिती आहे का की हा ज्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म आजकाल गेल्या 1-2 वर्षात आपण बघतोय की ह्या ज्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म, कारण की आम्ही एक गावखेड्यामध्ये खेळणारी मुलं मला वाटतं तिकडं एवढं युट्यूब लाईव्ह असेल किंवा हे असे प्लेन ग्राउंड नसायचेत. आता मात्र हे गेले 1-2 वर्ष ज्यावेळेला फेडरेशनच्या माध्यमातून दिलीपजी उतेकर यांच्या सहकार्यांनी ह्या ज्या टुर्नामेंटच्या संकल्पना ज्यावेळेला आमच्या निदर्शनात आले की असंही काही होऊ शकतं आणि गावावरून इथपर्यंत टुर्नामेंटसाठी खेळाडू येऊ शकतात, याचं एक चांगलं प्रत्यक्षात आल्यानंतर जो एक नवीन चेहरा नवीन आम्हाला एक जे संकल्पना डोळ्यासमोर दिसते त्याच्यातून खूप मोठे खेळाडू आमच्याकडे निर्माण होते असं आम्हाला वाटतंय. त्याबद्दल तुम्ही 2 शब्द व्यक्त करा, कारण की हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे असं आम्हाला वाटतं आमच्यासाठी. ठीक आहे, धन्यवाद सर उतेकर सर. जेव्हा पॅच 2021 मध्ये ह्याच क्रीडांगणावरती जेव्हा स्पर्धा होत्या त्या ठिकाणी आपल्या 15 गावचे सर्व खेळाडू म्हणजे गावावरून आलेले आणि आपल्या सर्व साखरपणी ह्या मैदानावरती पाहायला भेटले की मला असं वाटलं तर नक्कीच दरवर्षी प्रबंध या याच मैदानावरती किंवा डोंबिवलीमध्ये किंवा दिवाडगरीमध्ये किंवा पट्टीच्या ग्राउंडवरती जेव्हा स्पर्धा होतात नक्कीच असंच आपल्या 15 गाव विभागाचं सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. असंच कायम सुरू राहू दे सर. उतेकर सर. नक्की सर. पुन्हा एकदा मात्र हा चेंडू जाईल डी झोन मध्ये. धाव संख्या असेल 1 आणि एका धावेने धाव संख्या होते ती 5. हॅलो. तर निवेगावचे सुपुत्र आणि आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष महेश शिवाजी महापदी यांचं इथं आगमन झालेलं आहे. तरी त्यांचा आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचं. आमच्या निवेरामोडीच्या वतीनं आणि मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. महेशजी महापदी साहेब. नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आता मात्र दीपेश आणि हा मात्र चेंडू अवांतर असेल, स्क्वेअर मार असेल, 1 धाव असेल आणि एका धावेने धाव संख्या होते ती 6. प्रवीणजी सॉरी माफ करा, प्रवीणजी आमचे सहकारी कॉमेंटेटर प्रवीणजी साहेब इथं उपस्थित आहेत. आम्हाला हा प्लॅटफॉर्म जो आहे ना तो एक त्याचं प्रत्येक खेळाडूचं आता एक स्वप्न झालंय की कुठंतरी या प्लॅटफॉर्मवरती यायचं आणि एक चांगला चौकार षटकार आणि आपल्याला कुठंतरी साबित करून दाखवायचं आहे की मीही एक उत्तम खेळाडू आहे. आणि आता मात्र हिट होता डायरेक्ट जर हिट असता तर मात्र घरी जावं लागलं असतं, परतावं लागलं असतं, परंतु चान्स चुकलाय आणि षटक समाप्ती होते. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. प्रवीणजी ह्या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की कुठंतरी यायचं, स्वतःला साबित करायचं आणि आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी कुठंतरी चमकायचं आणि प्रत्येकाचं एक स्वप्न, हे स्वप्न घेऊन प्रत्येक जण गावावरून इथपर्यंत येतो. जे धावसंख्या 6 6 चेंडू 6 धावा झाल्यात. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ह्या स्वप्नासाठी इथपर्यंत येईल. कारण की आम्हालाही वाटतं मागच्या महिन्यातच आम्ही एक टुर्नामेंट केली श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळाची. मला वाटतं एक स्वप्न होतं आमचं एक मोठी टुर्नामेंट करायची आणि त्या स्वप्नासाठी आम्ही गेले 3-4 महिने धडपडत होतो आणि त्याच्यातून एक स्वप्न साकार केलं, एक मोठी टुर्नामेंट केली. आम्हाला एक त्याचा अभिमान आहे कारण की गावखेड्यामध्ये आम्ही राहणारे मुलं आणि त्याच्यातून हे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर सगळं मार्गदर्शन आमच्या दिलीपजी उतेकर आमचे फेडरेशनचे अध्यक्ष त्यांच्या या स्वप्नातून साकारलेलं ह्या एवढा मोठा 15 गावातील सर्व खेळाडूंना एका मंचावरती घेऊन येणं हे एकता
एकता खूप महत्वाची होती आणि ह्याच्यातूनच हे सगळं साकार झालंय. काल वाचता वाचता मला असं एक कविता माझ्या निदर्शनात आली, 2 शब्दातच सांगतो, कारण की प्रत्येकाला ह्या मैदानावरती आल्यानंतर खूप काही करायचं असतं. तसं म्हटलं जातं आयुष्य खूप छान आहे पण थोडं लहान आहे. आयुष्य खूप छान आहे थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यातच शान आहे. आयुष्य खूप छान आहे पण थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यातच शान आहे. काट्यात ही वेड्यात फुलांची झुलती कमान आहे, काट्यात ही वेड्या फुलती झुलांची कमान आहे. जे उचलायचे उचल, ये दुनिया ही दुकान आहे, ये दुनिया ही दुकान आहे. या दुनियेमध्ये जे आपल्याला उचलता आलं पाहिजे तेवढं उचलून घेता आलं पाहिजे. आणि आता मात्र ह्या म्हणून म्हणतो की ह्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला जेवढं चमकता येईल, आपल्याला जेवढं साध्य करता येईल, आपल्याला जेवढं साबित करता येईल की आपण आय एम द बेस्ट, तेवढं करा. आणि प्रत्येकाने स्वतःला साबित केलं की तुमचा विजय हा नक्कीच आहे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि हा मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स हातात जातोय आणि उचलून फेक करीपर्यंत मला वाटतं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतील. या 2 धावेने धाव संख्या होते 8. प्रवीणजी. नक्कीच सर, जर मला एक मोठा एक आवाज म्हणजे डाव एक म्हटला जातोय, कारण आपल्या या 15 गावच्या ज्या आपल्या असोसिएशन ज्या क्रिकेट स्पर्धा होतात तर एक सर्वांची आवड एक आहे. कारण मी आता मेमध्ये 13 तारखेला एक मॅच होती चोरोंडे हनुमंतवाडीमध्ये. दरवर्षी प्रॉपर्टी तिथं जेव्हा मी सबोलचं करायला गेलो होतो त्या आपले विजयजी शिंदे त्यांनी सबोलचं करता त्यांनी जे वाक्य बोलले होते की जेव्हा आम्ही चोरोंडे हनुमंतवाडी जेव्हा आम्ही स्पर्धा असतात त्या ठिकाणी जोरात वादळ आणि पाऊस पडतो आणि ह्या वर्षी जोरात पाऊस वादळ पडून आणि स्टेट होता तर पूर्ण वादळामुळे पूर्ण गेला होता बाहेर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आलो की मला असं वाटत होते की मॅच होईल पडून आणि त्या कमिटीने मॅच सिद्ध करून दाखवली, नक्कीच पार पडला. धन्यवाद त्या चोरोड्या हनुमंत गावाकडचं खरोखर मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच प्रवीणजी, वाडी छोटी असली तरी जिद्द मात्र मोठी आहे त्यांच्याकडे. कारण की दरवर्षी तुम्ही म्हटलात ना ती आम्ही पण ऑब्झर्व करतो, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वादळ पाऊस हा नक्की त्यांच्या टुर्नामेंटला स्वागतासाठी येतो. पुन्हा एकदा मला वाटतं स्क्वेअर मार असेल, अवांतर धावसंख्या असेल, लगातार दुसरा वाईट असेल. या 2 धावेने धावसंख्या होते ती 10. अवांतर धावसंख्या होते आणि या अवांतर धावसंख्या कुठेतरी थोड्याशा महागात पडतील असं मला वाटतंय तलवेल ग्रामीण स्टार संघाला. कारण की जिंकण्यासाठी 24 चेंडूंनी 42 धावांची गरज आहे. प्रवीणजी. नक्कीच सर, दुसरा शतक चालू असताना तरी पण चोरोडे गडकडे सगळा कारण मोठा सगळं येतो, कारण त्या सगळ्यासोबतच अजून तर दुसरा शतक मार्गस्थ असताना सकाळची धावसंख्या जर झाली आता परत तिकडे 10वरती स्कोर येणं गरजेचंच आहे. सकाळला जर पुढे जायचं असलं तर नक्कीच आपल्याला षटकार चौकाराची गरज करावंच लागत. नक्कीच सुंदर क्षेत्रक्षक पाहायला भेटतंय तलवट ग्रामीण संघाकडून. नक्कीच इथे एकच धाव भेटते, जिथं 2 धावा होत्या तिथे 1 धाव देण्याची क्षमता होती तलवट संघाची. नक्कीच सर. नक्कीच मला वाटतं प्रहार करणं गरजेचं आहे. आता मात्र हे दुसरं षटक मार्गस्थ असेल आणि धाव संख्या होते ती 11. धाव संख्या 11. अजून 33 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रहार केला पाहिजे. पुन्हा एकदा डीप क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू मला वाटतं उचलून फेक होईल, तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असतील आणि दुसरी धावी यशस्वीरित्या पूर्ण होईल. या 2 धावेने धाव संख्या होते मात्र 13. प्रवीणजी, 2-2 धावाने हा संघ विजयी होऊ शकतो का साईनाथ गडकरी संघ? पॅच का सांगू शकत नाही, कारण गेला आपला साईनाथ गडकरी संघ याच मैदानावरती जेव्हा स्पर्धा होती त्या ठिकाणी एक मॅच होती, दुबलेश्वर पारवडी संघ होता आणि मला असं वाटतं साखर जांभूलवाडी संघ होता. त्यामध्ये 2 चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे होत्या. 2 चेंडूमध्ये 7 धावा पाहिजे होत्या. त्या खेळाडूने व्हाईट टाकला. त्याच्यानंतर गोलंदाजी शिवम कदम होता धामणी संघाचा आणि या साखर जांभूलवाडी संघाचा खेळाडूने षटकार पडला. असं समीकरण बदललं होतं सर. नक्कीच सर. काही होते ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आता युट्यूबच्या माध्यमातून ज्या आपल्याला लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. मला वाटतं प्रत्येक खेळाडू हा युट्यूब नंतर आपल्याला स्वतःला ते घरी गेल्यानंतर मोबाईलवरती पाहत असतो की आपली चूक कुठे आहे आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करत असतो दरवेळेला. आणि हा एक युट्यूबचा चांगला फायदा होतोय 15 गावातील खेळाडूंना. आणि आता मात्र उमेश जातोय एक तडपतं आणि दमदार नेतृत्व चोरवणे साईनाथ गडकरी संघाकडनं. उमेश शिंदे. धावसंख्या 13. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. मित्रांनो, जरा स्वयंसेवक कोण असतील तर आपण पाणी घेऊन जायचंय. ट्रॉली 2 मिनिटं या चेंडू नंतर पाणी घेऊन जायचंय.
हा चेंडू संपल्यानंतर पाणी घेऊन जायचंय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टटवलेला सन्मान दिलाय निलेश शिंदे यांनी आणि 1 धावेने धावसंख्या होती ती 14. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. ओ षटक समाप्त. प्रवीणजी. नक्कीच सर, आतापर्यंत 12 चेंडूचा गेम शिल्लक असेल. 12 चेंडूपती फक्त शिकण्यासाठी असतील. फक्त येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज चोरोडे गटकडवडी संघाला. खरंच चोरोडे गटकडवडी संघ म्हणतात ना, एक मोठा संघ आहे. कारण डोंबिवलीमध्ये जेव्हा स्पर्धा होत्या, कारण कालिका माता उपालवडे या गावात स्पर्धा जाहीर झाल्या होत्या, तर खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, चांगली बॅटिंग केली होती. त्या ठिकाणी चांगला स्वतःच्या टीमला पुढे जाण्याचा मार्गस्थ केला होता चोरोडे गटकडवडी संघ. खरोखर मोठा संघ म्हणून आज त्या संघाला तलवड ग्रामीण स्टार संघाने आज चोरोडे गटकडवडी संघाला जखडून ठेवले सर. नक्कीच नक्कीच सर. आता काय माहिती का, हल्ली आता या युगामध्ये आपण बघतोय, मला वाटतं T20 फॉर्मॅट दिसतोय आपल्याला. आता T20 वर्ल्ड कप आजच्यापासून सुरू होतोय आणि या T20 फॉर्मॅटमध्ये मला वाटतं प्रत्येक जण रिंकू सिंग सारखं काहीतरी कर्तृत्व आणि आपला 360 डिग्री सूर्यकुमार यादव याची आम्हाला आठवण होते. कारण की प्रत्येक जण चौकार षटकार आणि रिव्हर्स स्विंग मारण्याचा प्रयत्न असतो, अटेम्प्ट असतो. कसला भारी शॉट मारतायत प्रत्येक जण आणि त्यामध्ये मला वाटतं 12 चेंडू 28 धावा. हे काही तसं मोठं आव्हान वाटत नाही. गोलंदाजी मार्कवरती येतं सूरज. मला वाटतं ज्या वेळेला बॅट्समन फलंदाजीसाठी आला होता सूरज, त्याने चौकार षटकार, 1 षटकार आणि 1 चौकार धावा केल्या होत्या आणि वैयक्तिक 21 धावा कुठल्या होत्या असा तो सूरज. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि तोड देतील त्यांना उमेश शिंदे. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा चेंडू सन्मान दिलाय, 1 फटका मारलाय परमारत आणि हा एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते उमेश शिंदे यांना. आणि धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होते 15. उमेश पुन्हा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु आव्हान तर धावसंख्या असेल. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होते 16. थोडं विजयाच्या दिशेला जाताना साईनाथ गडकवाडी संघ थेंबे थेंबे तळेसाचे प्रत्येक रन महत्वाचा आहे. प्रत्येक रनवरती, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत साईनाथ गडकवाडी संघाकडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. मला वाटतं हा जाईल चेंडू डी झोन मध्ये. 1 धाव घोषित असेल. एका धावेने धावसंख्या होते 17. धावसंख्या होते आता मात्र 17. सूरज गोलंदाजी मार्कवरती येते. सूरज तलवड ग्रामीण स्टारचा एक सितारा खेळाडू आहे सूरज आणि त्याच्या डोक्यावरती पण बरोबर एक सूरज आहे वरती. वरून दूध तापलाय आणि हा मात्र आता गडी बाद होतोय तो साईनाथ गडकरी संघाचा. जवळ आत्महत्या केल्यासारखा आज विकेट टाकलाय उमेश शिंदे यांनी. 17 या धावसंख्येवरती. तर नक्कीच आपल्याला ह्या तर एक मोठी फाईट पाहायला भेटणार आहे. ते म्हणजे कालिका माता क्रिकेट मंडळ वावे चिंचरावडी संघ विरुद्ध जय हडबड क्रीडा मंडळ साखर जाबलवाडी ह्यानंतर आपल्याला एक मोठी फाईट भेटणार आहे. दोन्ही संघातही तयारीत राहायचं. आपण मोठा फटका दिलाय, क्षेत्ररक्षक खाली असेल आणि अनिकेतने झेल सोडलाय. नक्कीच आता मोठा धक्का भेटला असता, पण नक्कीच जर मित्रा अनिकेत जर झेल सोडलं हे खूप चुकीचं आहे. कारण अजून एक शतक महत्वाचं आहे. कारण 28 कारण धावा आपल्याला पाहिजेच चोरोड गटकडवडे संघाला. कारण बॅट्समन असे 3 खेळाडू आहेत, 3 का 4 खेळाडू आहेत. कारण त्या खेळाडूचा जर नक्की झेल जर पकडला तर आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंज म्हणून पाहायला भेटेल सर. नक्कीच सर, खूप महत्वाचा झेल होता
आणि हा झेल नुसता सुटला नाहीये, त्याबरोबर 3 धावाही खर्च झाल्या. थोडस ओव्हर थ्रो मध्ये पण एक धाव खर्च मिळाले. मला वाटतं या धावसंख्येचा फायदा पुरेपूर साईनाथ गडकरी संघाला होईल आणि धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 20 आणि आता मात्र साई असेल स्ट्राईकला साई आणि गोलंदाजी मार्कवरती सूरज. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, थोडस मला वाटतं मिसफील्ड पाहायला मिळते. जवळजवळ झेल टिपला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र हातातून निसटला आणि हा झेल ड्रॉप झालाय. याचा पुरेपूर फायदा घेतील. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केले सूरजने आणि हा निर्धाव चेंडू सांगता होते. धाव सांगते 20. नक्कीच सर, जर बघायला गेलं तर चोरवड गडकडी संघाला जरा जकडून ठेवले तर तलवड ग्रामीण संघासाठी आता फक्त येणारे चेंडू 6 असतील आणि जिंकण्यासाठी फक्त फक्त येणारे चेंडू 7 असतील आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असेल तर म्हणजे चोरवड गडकडी संघाला तर नक्कीच षटकाराची गरज आणि चौकाराची गरज महत्वाची आहे. तो म्हणजे चोरवड गडकड. मला वाटतं पंच या षटकातला सूरजचा अजून एक चेंडू शेवटचा बाकी आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज चोरवड गडकडी संघाला आहे. नक्कीच सर जे बघाशीच म्हटलं 7 चेंडू 22 धावा, 7 चेंडू 22 धावा, 22 धावा 7 चेंडू असं समीकरण बदललं. नक्कीच सर, थोडा आता प्रहार केला पाहिजे. आता मात्र संतगतीने खेळून जमणार नाही, कारण की ह्या चेंडू पासून आपल्याला समाचार घेणं गरजेचं आहे. जर या विजय खेचून आणायचा असेल तर फक्त प्रहार आणि प्रहारच केला तरच मात्र विजय आहे. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता मात्र ओव्हर थ्रो होता, परंतु एकही धाव घेतलेली नाहीये आणि हा निर्धाव चेंडू काढलाय. षटक समाप्त आणि आता 6 चेंडू 22 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. दिलीप, प्रवीण सर काय सांगाल, कुठपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आटतेचा पाहायला मिळेल आपल्याला असं वाटतंय? नक्कीच सर, जे मी मगाशीच जेव्हा तलवड ग्रामीण संघाने किंवा मी मगाशीच म्हटलं कर 24 चेंडू मध्ये किंवा 45 किंवा 44 जर उभारला कारण शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच पाहायला भेटू शकते. आता फक्त एंडरचे चेंडू 6 असतील आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. त्यामुळे मी या खेळाडूला पाहिलंय कारण सूरजला, कारण प्रीमियर लीग धाबड्यामध्ये जेव्हा स्पर्धा होत्या त्या खेळाडूंनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती या सूरजने. आता मात्र शेवटचा चेंडू हाडावरचे षटक असणार आहे. फक्त जिंकण्यासाठी येणारा चेंडू 6, जिंकण्यासाठी 20 धावा, 20 धावा, 20 धावा, 6 चेंडू, 6 चेंडू 20 धावा. नक्कीच गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. वैभव. हा एक वैभव म्हटलं तर आपल्या ह्या विरारमध्ये सातत्यापर्यंत खेळत असतो. विवेक असेल, त्याच्यानंतर सूरज एक असेल, त्याच्यानंतर वैभव एक असेल, असं खेळाडू या तलवट संघाकडून पाहायला भेटतील. नक्कीच सर. आत धाव संख्या आहे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. दरम्यान पुढचा चेंडू वैभव आणि आता मात्र मारलेला चेंडू मात्र जातोय सीमापार डी झोन मध्ये. नक्कीच सर, फक्त आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर सतीश शिंदे यांनी जर 2 षटकार मारले, सतीश जाधव यांनी जर 2 षटकार मारले तर राम उतेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच सर. प्रवीण सर, आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. जर तुमच्याजवळ आत्मविश्वास असेल तर तुम्ही कुठल्याही याच्यावरती विजय संपादन करू शकता. असं म्हटलं जातं की मला वाटतंय जबरदस्त गोलंदाजी आणि आता मात्र एक धाव डिक्लरच्या स्वरूपात पूर्ण होते. असं म्हटलं जातं की छत्री पावसाला थांबू शकत नाही, मात्र पावसात थांबवायचे धाडस मात्र देते. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पावसात थांबवायचे धाडस मात्र देते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, पण मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा देऊ शकतो. तेवढा आत्मविश्वास असला पाहिजे. जर आत्मविश्वास असेल तर संघर्ष करण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये निर्माण होते आणि संघर्ष जर केला तर विजय हा तुमचाच आहे आणि या विजयावरती तुम्हीच नाव कोराल. दरम्यान पुढचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं 1 बाउन्स फील्ड होतोय. हात याच्या करेपर्यंत मला वाटतं हा गडी बाद होतोय. साई. धाव संख्या होते 24. 3 चेंडू
नक्कीच जर ह्या चेंडूवरती जर जर फुटका आला तर नक्कीच आपल्याला एक बॅच फोडून बघायला पाहिजे. तर नक्कीच आपल्याला यानंतरची एक मोठी फाईट पाहायला भेटेल. तर म्हणजे कालिका माता क्रिकेट मंडळ वावे चिंचाटवाडी विरुद्ध जय हनुमान क्रीडा मंडळ साखर जांभूलवाडी म्हणजे आमचे दिलीपजी उतेकर सरांचा संघ आहे. पंचांनी आऊट दिला. नक्कीच आता मात्र थोडा काय नाव आहे आता मात्र उंच चेंडू मारलाय आणि चेंडू खाली येत आहेत 4 जण आणि जेल ड्रॉप होतोय. थोडासा चुकीचा कॉल होता. मला वाटतं एका चेंडू खाली 4 जण येत आहेत आणि मात्र जेल ड्रॉप होतोय. थोडासा कॉल देण्यात चुकले तलवट ग्रामीण स्टार. आता मात्र गडी बाद झाला असता परंतु एका धावेने धावसंख्या होते 26. 2 चेंडूंनी 16 धावांची गरज. आता मात्र तलवट ग्रामीण स्टारला शेवटचा चेंडू असेल, माफ करा, शेवट 1 चेंडू आणि 16 धावा. आणि मात्र ट्रिपलला उद्ध्वस्त केला आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि चोरवड संघाचं संघाचं हार्दिक अभिनंदन. विजयजी शिंदे. तर तलवट ग्रामीण स्टार हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन केलं जाते. तर तलवट ग्रामीण स्टार संघाचा संघनायक आपण पॅवलेशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे साईनाथ गडकरवाडी आपण इथे आलात, चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत. तर तुमचं देखील स्वप्नील शिंदे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे पाली उपालेवाडी संघाचे संघनायक असतील, त्यांनी आपलं इथं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. जेतवन सापिर्ली संघाचं सन्मान चिन्ह आहे, त्यांनी इथे देखील इथून घेऊन जायचं आहे. तलवट पाली ग्रामीण स्टार आणि साईनाथ गडकरवाडी संघाच्या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी एक सन्मान केला जातोय. आमच्या गावचे सुपुत्र भास्करजी मारदी साहेब यांचा इथं सन्मानित त्यांना केलं जाते. आमच्या निवे रामवाडीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या